खेळपट्टीवरती आपण बघू शकतोय मैदानामध्ये गावाच्या नावासाठी खेळण्यासाठी उतरलाय मैदानाच्या आतमध्ये एनसी स्पोर्ट कलंबोडी क्रिकेट संघ आणि आता त्यांचं क्रिकेट कसं खेळलं जाईल हे देखील बघणं तितकंच गरजेचं पण त्यांच्या विरोधात आपण बघाल 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये मात्र प्रथम बॅटिंग करत असताना बघायला मिळतोय राणीवीर संघ। त्यामुळे आता दोन्ही संघाचं क्रिकेट कसं होईल हे मात्र जरूर आता या मॅच मध्ये आपल्याला बघायला भेटेल। खेळपट्टीवरती आपण बघू शकाल राणीवीर संघाची ताबडतोड फलंदाजी इंटर होतीये आणि त्यानंतर मैदानामध्ये आपण बघतोय चौफेर गतीचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय संपूर्ण एनपी स्पोर्ट कलंबोडी संघाकडून आणि तिकडे आता मैदानामध्ये आपण बघू शकतोय कशा प्रकारचा खेळ होईल हे मात्र दोन्ही संघाकडून आपल्याला बघायला भेटतंय। दोन्ही संघ भरपूर मोठ्या नावाने ओळखले जातात या संपूर्ण विभागामध्ये आणि आज कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण ज्यावेळेला तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता त्यावेळेला तुम्हाला चांगलंच नाव मिळत असतं पण ज्यावेळेला तुम्ही खराब खेळ करता त्यावेळेला मात्र तुम्हाला ट्रोल केले जात असतं नावं ठेवली जात असतात। म्हणून तुम्हाला एकच सांगेन सामना चालू व्हायच्या अगोदर की ज्यावेळेला तुम्ही चांगला खेळ कराल त्यावेळेला तुम्ही नक्कीच सिद्ध तर व्हालच व्हाल परंतु ज्यावेळेला तुम्ही खराब खेळ कराल त्यावेळेला मात्र तुम्हाला भरपूर ट्रोल केले जात असतात नावं ठेवली जात असतात आणि म्हणून जी लोक तुम्हाला नावं ठेवतात त्यांची मात्र खरं तर तोंड बंद करण्यासाठी तुम्हाला खेळ चांगला करावा लागत असतो आणि आता इथे मैदानामध्ये कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल या दोन्ही टीम्स कडून हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। अगदी आपण बघू शकतोय अगदी सध्या तरी गोलंदाजी करत असताना एनपी स्पोर्ट कलंबोडी संघ बघायला भेटतोय आणि कलंबोडी संघाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी सज्ज झालाय। सध्या तरी ओव्हर दी विकेट ना विलास मैदानामध्ये बॉलिंग करतोय आणि खेळपट्टीवरती आपण बघाल राणीवीर संघाकडून फलंदाजीमधून 2 खेळाडू इंटर झालेत। त्याच्यामध्ये आपण बघतो स्ट्रायकर इनला बॅटिंग करत असताना एक तगडा खेळाडू म्हणजेच हरीश पाहायला भेटतो आणि नॉन स्ट्रायकर इनवरती आपण बघाल निलेश हे 2 खेळाडू इंटर झालेत आणि आता पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल सामना झालाय स्टार्ट आणि पहिलाच बॉल ओव्हर फुल टॉस हलकाच सन्मानित करत असताना पॉवर प्ले मध्ये फलंदाज हरीला आपण बघतोय सध्या तरी डिलिकेट टच केलं आणि हा बॉल बघायला गेलं तर खूप चांगल्या प्रगतीमध्ये फेकला अडवला फिल्डरनं देखील आणि खेळपट्टीवरती आपण बघू शकतोय चांगल्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण तिथे या क्षेत्ररक्षकाने केलं बट बॅटरने देखील या चेंडूवरती सध्या घडीला आपण बघतोय 3 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात। पंचांना विनंती असेल की जिथे जो सिग्नल असेल तो सिग्नल आम्हाला कळवायचा आहे। 3 धावा या चेंडूवरती आल्यात फलंदाजी करत असताना राणीवीर संघाच्या स्कोरबोर्ड वरती आणि आता मैदानामध्ये आपण बघतोय थोडस सध्या तरी चेंजेस केले जातात फिल्डिंग मध्ये। नेक्स्ट बॉल समोर ठेवलेला बॉल कट केले जातात थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला फिल्डिंग आणि बॉल मध्ये आता रेस लागली परंतु फिल्डर बॉल वरती अडवण्यास यशस्वी ठरतोय आणि मैदानामध्ये तिसरीचा प्रयत्न याही चेंडूवरती केला गेला आणि खेळपट्टीवरती आपण बघतोय 2 चेंडू टाकून झालेत आणि मैदानामध्ये सध्या तरी त्या दोन्ही बॉलवरती 3-3 धाबेचं व्हेरिएशन टाकले म्हणजे आता दाफलकावरती फलंदाजी करत असताना राणीवीर संघ कोणतेही नुकसान नसताना 6 या दाफलकावरती पोहोचलाय। हळूहळू तापलेला माहोल तयार झालाय। खरं तर सह्याद्रीच्या कुशीमध्ये राहिलेलं कोथळे गाव आणि त्या कोथळे गावाची चर्चा आता अखंड बघायला गेलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे कारण खूप चांगली स्पर्धा त्यांनी भरवली आहे आणि आज संपूर्ण शहापूर तालुक्यातील विविध संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उतरले आहेत।
इथे हा बॉल तिकडे आपण बघू शकतोय, पडल्यानंतर प्रचंड गती होती फलंदाजाच्या. अगदी हा चेंडू जर बघायला गेले तर पायावरती संपर्कात आला आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू खूप चांगला आहे. डॉट बॉल फेकलाय आणि मैदानामध्ये आता प्रॉपर हा डाव खरं तर आपण बघू शकतोय थांबवला जातोय संपूर्ण अगदी या कळंबोडी संघाकडून, कारण त्यांना देखील माहिती आहे आज जिंकावं तर लागेलच लागेल, कारण इथे या स्पर्धेमध्ये आलोय, लांबचा प्रवास केलाय आणि या प्रवासाची परतफेड मात्र व्हायलाच हवी आहे. 6 धाबा दाफलकावरती असताना कोणताही विकेट नाही आहे. रिव्हर्स शॉट मिस टायमिंग आहे तिकडे जर बघायला लागलं तर थर्डमॅनच्या डोक्यावरून परफेक्ट कनेक्शन केलंय, लावला मॅफ आणि झपाट्याने पाठवलाय हा बॉल थर्डमॅन सीमारेखेच्या पलीकडे. पहिला या स्पर्धेतील चौकार. रिप्ले आपण बघा कशा प्रकारचा फटका, पूर्णपणे बाहेरचा बॉल होता, त्याच्यावरती बघती पाहायला गेलं तर पूर्णपणे बॅटचा लपेटा मारला आणि मैदानामध्ये हा चौकार. मात्र सध्या तरी फलंदाज हरीच्या बॅटमधून आला आणि आता स्कोरबोर्ड वरती आपण बघाल राणीवीर हा संघ बॅटिंग करत असताना 10 धावा दाफलकावरती आहेत. खूप चांगल्या क्वालिटीतून बॅटिंग करत असताना दोन्ही बॅटर आपण बघतोय. आडव्या बॅटने पुन्हा एकदा कलात्मक स्ट्रोक हरीच्या बॅटमधून लावलाय. आता अजून एक मोजका फटका, पण धावा मिळत आहेत या चेंडूवरती अजून चांगल्या. 4-4 चौकार. पूर्णपणे आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकतोय आपल्या बॅटची बाजू खोलत असताना राणीवीर संघाचा एक महत्वाचा खेळाडू म्हणजेच हरीश आता इथे स्वतःच्या बॅटमधून भरपूर सारी चर्चा करत असताना आपल्याला बघायला मिळतो, कारण त्याची बॅट आता सध्या तरी खेळपट्टीवरती भरपूर चांगल्या धावा घेत आहेत. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न तिथे केला हरीशनं, बट बॅटवरती हवं तसं कनेक्शन जुळालं नाही. बॅटच्या अगदी बॉडीवरती हा चेंडू संपर्कात आला आणि तिथे ही सिंगल आपण बघतोय लेग बायज मधून मिळते. आणि आता दाफलकावरती फलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये राणीवीर संघ लावतोय कोणताही विकेट न खोता 15 धाबा. या 15 धाबा खूप जमेच्या राहतील, कारण पहिलं पॉवर प्ले होतं आणि त्या पॉवर प्ले मध्ये फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाजांनी मात्र नक्कीच चांगला प्रतिसाद मिळवून दिलाय आपल्या संपूर्ण स्कोरबोर्डला. पंच तिथे वारंवार सूचित करायचे वेळ जास्ती घ्यायचा नाहीये, कारण टाइम आपल्याकडे खूप कमी आहे. जवळपास आता आपण बघाल 12 वाजायला आली आहेत, त्यामुळे आपण वेळ वाचवायचा आहे. 15 धाबा दाफलकावरती लागल्यात. खूप चांगल्या लिमिटचं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. फलंदाजी करत असताना राणीवीर संघाचा याच विभागातील हा देखील संघ आपण बघतोय, पण आज या विभागामध्ये येऊन या संपूर्ण डोंगर दऱ्यामध्ये येऊन जर तुम्हाला खेळ चांगला करायचा असेल तर नक्कीच अशाच प्रकारच्या धावा नक्कीच आपल्या बॅटमधून याव्या लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, तदनंतर आता स्ट्रायकर रेंजला पुन्हा एकदा एक डेंजर खेळाडू म्हणजेच बॅट्समन आपण सध्या तरी हरीशला बघतोय. इथून मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय कळंबोडी संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी जयवंत हा गोलंदाज तयार झाला अर्धी विकेटनं. एक मोठं नाव आहे आणि त्याचंच नाव आता मैदानाच्या आतमध्ये घेतलं गेलंय अर्धी विकेटनं. फिल्डिंग मध्ये फैलाव केला जातोय आपण बघू शकतोय. संपूर्ण आता इथे जाळं विणलं गेलंय, पॉवर प्ले संपलंय आणि तदनंतर इथे आता 5 फिल्डर बाउंड्री लाईनच्या क्षेत्रामध्ये ऍड झालेत आणि आता बॉलिंग मार्क वरती जयवंत तयार झाला अर्धी विकेटनं. दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल. रिव्हर्स शॉट, वा जबरदस्त फटका आपण बघतोय. पूर्णपणे अगोदर शफल झाला, तदनंतर हा बॉल फिरवून काढला थर्डमॅनच्या डोक्यावरून आणि मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती आलाय कडक. पद्धतीची फलंदाजी बॅटच्या बॅटमधून होणं इम्पॉर्टंट आहे. इथे हा चेंडू आपण बघतोय पडल्यानंतर आतमध्ये जरूर आलाय, बट हा चेंडू सेफ झोनच्या आतमधून आहे की नाहीये आणि नक्कीच पंच दोन्ही आत फैलावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ते आता एक्स्ट्रा +1 म्हणजे 2 धावा या चेंडूवरती आलेत आणि आता बॅटिंग करत असताना राणीवीर संघ चांगलाच मजबूत दाफलक बनवत असताना बघायला भेटती आहे. 21 धावा दाफलकावरती लागल्यात. सध्या तरी दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे.
ओहो, इथे लोवा फुल टॉस अगदी आपण बघाल चांगलासा यॉर्कर टाकलाय तिथे मैदानामध्ये गोलंदाज जयवंत ना, आणि या चेंडूवरती तिथे बॅटर आपण बघाल निलेशच्या बॅटमधून सध्या घडला एक सिंगल कन्वर्ट होतीये, आणि या तदनंतर आता स्ट्राईक मात्र बॅटर हरीशकडे जाऊन थांबतीये. हरीश सध्या तरी भरपूर मोठी चर्चा करत असताना बघायला मिळतो या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून, कारण सध्या त्याने 6 बॉल 15 धावा त्याच्या बॅटमधून कुठून काढल्यात. लो फुल टॉस, स्टेट एरोला फटका, चांगला फिल्डर एक टप्प्यावरती प्रयत्न करतोय, पण तिथे मैदानामध्ये आपण बघाल थोडीशी मिसफिल्ड जाणवली आणि खेळपट्टीवरती लगेच तिथे एका धावेचं चित्र लेखाडलं गेलं फलंदाज हरीशच्या बॅटमधून. स्कोरबोर्ड हलक्यातनं पुढे गेल्या, 23 धावा धाफलकावरती लागल्या. चांगल्या प्रकारची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. उद्घाटनाचा सोहळा समाप्त झाला आणि तदनंतर या स्पर्धेच्या पहिल्याच मॅचचा टॉस, आणि टॉस मध्ये कळंबोडी संघाने कौल जिंकून प्रथम घेतली बॉलिंग करण्याचा डिसिजन, आणि आता त्यांची गोलंदाजी आपण बघतोय. हा बॉल पुन्हा एकदा पंचांनी चेक केलाय, उजव्या स्टंपच्या बाहेर आहे, म्हणजेच आता इथे अजून एक वाईट बॉल. इथे जर समोरच्या टीमला अगदी रोखून ठेवायचं असेल गोलंदाजी करत असताना संपूर्ण कळंबोडी संघाच्या गोलंदाजांना, तर ब्रेक थ्रो मिळणं फार महत्वाची गोष्ट असेल, विकेट येणं फार महत्वाची गोष्ट असेल, कारण इथे दाफलकावरती सध्या तरी कोणताही विकेट नाहीये आणि राणीवीर संघ बॅटिंग करत असताना 24 वरती पोहोचली आहे. फुल लाईनचा बॉल, लॉफ्टेड ड्राइव्ह, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आणि आता बॉल करतोय तिकडे एक चांगला सफर, आणि हा सफर पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिड विकेटला लावलाय, आसमानी धमाका आणि बाहेर पडलाय. हा एक मॅक्झिमम स्ट्रोक सिक्सर. जे कमालीचं बॅटल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आता मात्र ही पार्टनरशिप मोठी रेंज मध्ये बघायला मिळते, म्हणजे धावा चांगल्या कुठून काढते, आणि आता इथे राणीवीर संघ 30 या स्कोरबोर्ड वरती पोहोचले. इथे लॉफ खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग राहिला, आणि आता सामन्यामध्ये पहिली सफलता. फिल्डर येतोय ऑन साइडला, पकडतोय झेल, संपतोय खेळ. निलेश इथे बाद, ओईटी आउट. मध्ये आपण जी चर्चा करत होतो तीच चर्चा मात्र भरपूर चर्चेची राहिली, कारण सफलता हवी होती कळंबोडी संघाला, आणि ती सफलता गोलंदाज जयवंत मिळवून दिली. 30 धावसंख्येवरती राणीवीर टीम फलंदाजी करत असताना एक विकेट गमावते, आणि मॅच मध्ये आता तिथे खेळपट्टीवरती नवीन खेळाडू निलेश बॅटिंग करतोय. कोलवट टप्प्याचा बॉल हलकासा सन्मानित केलाय निलेश या फलंदाजानं, आणि तिथे आता खेळपट्टीवरती आपण बघाल सध्या तरी एक सिंगल कन्वर्ट होतीये, आणि मॅच मध्ये आता दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय, आणि फलंदाजी करत असताना आपण बघाल बॅटिंग करणाऱ्या राणीवीर संघाच्या लागल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. धाफलकावरती लागल्यात. मैदानामध्ये खूप चांगलं बॅटल ऑर्डर स्वीकारलं गेलंय राणीवीर संघाच्या फलंदाजाकडून, आणि खास करून जर आपण बघायला गेलं तर हरीश हा फलंदाज खूप चांगला परफॉर्मन्स देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय, पण अशाच प्रकारची जर धावगती मिळवत राहिला बॅटिंग करत असताना राणीवीर संघ, तर एक चांगलं स्कोर कार्ड 4 षटकांमध्ये ते बनवू शकतील. प्रोजेक्टेड स्कोर आपण बघायला 63चा इथे दिला गेलाय, आणि मैदानामध्ये त्यासाठी अशाच पद्धतीनं याच रन रेटने मात्र फलंदाजी करत राहावं लागेल या मॅच मध्ये संपूर्ण राणीवीर संघाच्या फलंदाजांना. लोबफुल टॉस इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. एक्स्ट्रा कव्हरला चांगलासा फटका, तिकडे फिल्डर अफाट दर्जाची मेहनत करतोय, आणि खेळपट्टीवरती आता सध्या तरी आपण बघू शकतोय थेट चान्स मिळाला फलंदाज निलेशला, आणि निलेशच्या बॅटमधून अगदी एक सिंगल इथे हरीशच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पंच किती आहे? 2 धावा या चेंडूवरती आलेल्या आपण बघाल. 33 धावसंख्येवरती धावफलक पोहोचलं गेलंय. खूप चांगल्या प्रगतीतून धावा गोळा केल्या जातात. समोर स्टेट एरोला पुन्हा एकदा एक फटका आपण बघतोय,
फिल्डर मैदानामध्ये वेगात आलाय आणि त्यानंतर मैदानामध्ये खेळपट्टीवरती झपाट्यात एक सिंगल इथे कन्वर्ट केले जाईल. सकाळचं सत्र आपण बघू शकतोय, भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ही स्पर्धा जर आपण बघायला गेले तर सध्या तरी चांगल्याच पद्धतीने मात्र लाईव्ह टेलिकास्ट करून दाखवली जाते आहे संपूर्ण हेमंत टेनिस क्रिकेट या .in माध्यमातून. ओ इथे या बाटची खर तर चांगलीच टायमिंग येत असताना बॉल मिड ऑफ क्षेत्राला बीट करून जातोय, होल दिली आणि बॉल गुल झालाय सीमारेखेच्या बाहेर 4. आता मात्र इथून या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रणवीर संघ मात्र मजबूत झालेला पाहायला भेटतोय धाफलकावरती. 1 विकेट आणि 38 धावा फलंदाजी करत असताना रणवीर संघाच्या स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्यात. त्यानंतर हा चेंडू आपण बघाल प्रचंड गतीचा होता, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज तिथे हरेशनं, पण बॅट आणि बॉलचं कनेक्शन जुळत नाहीये आणि हा चेंडू डॉट येतोय. ऑन स्क्रीन वरती आपण बघाल खूप चांगला ऍक्शन रिप्ले आपल्याला दाखवला गेला. पूर्णपणे ताकदीनं खेळण्याचा प्रयत्न केला, पण जसं सांगितलं जात असताना ताकदीपेक्षा युक्ती फार श्रेष्ठ असते आणि इथे खेळपट्टीवरती तेच दाखवलं गोलंदाजानं. गुरुनाथनं डॉट बॉल टाकला होता. ओहो इथे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तिकडे आपण बघाल उजव्या स्टंपला पुरा सोडत असताना चेंडू मात्र पंचांनी दर्शवलाय. आता वाईट सामन्यामध्ये हळूहळू आपण बघाल टाईट काम होत जाईल, कारण रणवीर संघाचा एक मोठा फलंदाज म्हणजेच हरीश अजून देखील खेळपट्टीवरती बॅटिंग करतो आणि त्यानंतर निलेश जर पाहायला गेलं तर सध्या तरी मैदानामध्ये नॉन स्ट्रायकरला फलंदाजी करतोय. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये ही दोन गावं मात्र भिडत असताना आपण खेळपट्टीवरती बघतोय. शॉर्ट बॉल पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग उडवलाय फलंदाज हरेशनं. फिल्डर आता येतोय, कोणतीही चूक न करता सामन्यामध्ये आता कलमोडी संघाला मिळतीये दुसरी सफलता. हरेश बाद ओटी आउट. थँक्यू सर. पूर्णपणे आपण बघू शकतोय आता सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक केले गेले संपूर्ण सध्याच तरी आपण बघाल कळंबोडी संघाच्या गोलंदाजांकडून आणि मॅच मध्ये रणवीर संघ आता थोडासा दबावामध्ये सापडलेला आपण बघतोय, कारण त्यांनी गमावल्यात 2 विकेट 39 वरती आणि आता मॅच मध्ये चर्चा सध्या तरी गोलंदाजी करणाऱ्या संघाची जास्त केली जाते, कारण समोर आपण बघाल त्यांनी या 2 सफलता मिळवलेल्या आहेत आणि दडपण आता सध्या तरी टाकलं गेलंय संपूर्ण फलंदाजी करत असताना रणवीर संघाच्या फलंदाजांवर. नवीन खेळाडू दबावामध्ये खेळण्यासाठी दाखल झाला मुकुंद मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकरला बॅटिंग करतोय. डाव्या त्याचा फलंदाज खेळपट्टीवरती बॅटिंग करेल आणि आता इकडनं ओरदी विकेटनं मात्र गुरुनाथ सज्ज होईल पुन्हा एकदा. ओहो वेगवान चेंडू टाकायचा होता, हाईट पॅकेज चेक केलाय पंचांनी, नो बॉलचा सिग्नल तिथे पंचांकडून दर्शवलाय आणि आता इथे आपण बघाल यस एक्स्ट्रा धाव रणवीर संघाच्या दाफलकावरती ऍड होतीये आणि दाफलकावरती 40 धावा दाफलकावरती लागतायत. मैदानामध्ये फलंदाजासाठी चान्स बनलाय, येणारा बॉल फ्री हिट आहे आणि आता फलंदाजाला इथून हा हिट करावा लागेल फटका. ओहो फटका कनेक्शन आहे जरूर, पण लांबी कमी आहे, फ्री हिट आहे, त्यामुळे आता फलंदाज बचावले जातील. धावाची चान्स आणि कदाचित क्लोज. यस फलंदाजाला मात्र नक्कीच पवेलियनचा आसरा घ्यावा लागेल. सॉफ्ट सिग्नल पंचांचा आउट आहे, पण फलंदाजाकडून इथे टीव्ही अंपायरची मागणी केली जाते तर चेक केले जाईल.
आणि इथे आपण बघाल कॅमेरा अगदी आपण बघाल तिकडे बॉल वरती होता तिकडनं टाकला तर फलंदाज दिसत नाहीये, त्यामुळे आता पंचांच्या सॉफ्ट सिग्नल वरती हा डिसिजन दिला जाईल आणि या फलंदाजाला आसरा पकडावा लागेल. पविलियनचा मॅच मध्ये लागतोय तिसरा धक्का रणवीर संघाला. आता मात्र मॅच मध्ये आपण बघतोय पूर्णपणे अजून दडपण टाकलं गेले आहे संपूर्ण कळंबोडी संघाच्या गोलंदाजांमार्फत, कारण सध्या एक चांगलाच खेळाडू मात्र इथे पविलियनचा आसरा पकडतोय. निलेश बाद झालाय आणि आता मॅच मध्ये आपण बघू शकतोय पूर्णपणे सध्या तरी नक्कीच वापसी मिळवलेली आहे कळंबोडी संघाच्या गोलंदाजांनी. तिसरं षटक प्रगती पथावरती आपण बघितलं होतं आणि धाफलकावरती तब्बल सध्या तरी 41 लागल्यात आणि मैदानामध्ये आता चौथं षटक टाकण्याकरिता गोलंदाजी मार्ग पडती. गोलंदाज आपण बघाल मंगेश हा गोलंदाज सज्ज झालाय राट्यामोरती विकेटनं. समोर डाव्या हाताचा खेळाडू म्हणजेच आपण बघतोय सध्या तरी मुकुंद फलंदाजी करतोय खेळपट्टीवरती. इथे हा बॉल समोर पाहायला गेले तर चांगलासा यॉर्कर होता खेळपट्टीवरती, पण तो यॉर्कर खोदला होता फलंदाजानं तिथे आपल्या बॅट मधून, पण तिथे फिल्डरनं थोडीशी चुकी केली आणि या खेळपट्टीवरती रणवीर संघाला आता एक सिंगल भेटती आहे. एक सिंगल आलेली आहे. धावफलक आता इथे आपण बघायला थोडस वाढलं जात आहे. रणवीर संघ बॅटिंग करत असताना 42 धावसंख्येवरती पोहोचली गेली आहे. मुकुंदच्या बॅट मधून सिंगल आली, त्यानंतर आता स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्रायकर एंडला आता आनंद हा फलंदाज सज्ज होतोय. आनंद सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये नुकतंच एंटर झालाय, त्यामुळे आता त्याच्याही बॅटवरती चांगल्याशा कनेक्शनामधून फटके येतील का. स्टामिंग खेळला होता, शॉट्स वर लेगला, अगदी आपण बघाल कॅच ड्रॉप झाली आहे आणि आता मैदानामध्ये या झेलाचा परिणाम कदाचित भुगतावा लागेल या सामन्यामध्ये संपूर्ण अगदी नक्कीच कळंबोडी संघाला, कारण एखाद्या खेळाडूला ज्यावेळेला चान्स मिळतो त्यावेळेला तो खेळाडू त्या फायद्याचा नक्कीच चान्सचा तो फायदा उचलत असतो. आणि इथे आपण बघाल मैदानामध्ये फलंदाजाला चान्स मिळाला आणि एक सिंगल देखील आली आहे, त्यामुळे आता मॅच मध्ये पुन्हा एकदा अगदी रणवीर संघ मजबूत होऊ शकेल. 3 विकेट 43 धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत. हो इथे हा चेंडू आपण बघाल पूर्णपणे खेळपट्टीच्या अगदी अवांतर झोन मधून हा चेंडू टाकलाय गोलंदाजानं आणि तिथे पंचांनी आता व्हाईट बॉलचा सिग्नल कळवलाय. एक्स्ट्रा चेंडू आलाय आणि त्यामुळे आता इथे या स्कोर कार्ड पुन्हा वाढतोय. 44 धाबा. कळंबोडी संघ मैदानामध्ये बॉलिंग करत असताना सध्या तरी आपण बघाल स्लोबर गतीचा बॉल फसवला गेले फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल सध्या तरी नक्कीच मुकुंदला आणि खेळपट्टीवरती आता डॉट बॉल. अशाच पद्धतीची चित्र जास्तीत जास्त वापरावी लागतील, कारण समोर जर तुम्हाला दोन्ही हाताने फाईट करायचे असेल रणवीर संघाच्या समोर, तर आता या षटकामध्ये तुम्हाला कमबॅक हा चांगला टच मध्ये करावाच लागेल. वाह काय यॉर्कर होता, अजून एक चांगला बॉल. सलगचे 2 चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये निर्धाव फेकलेत गोलंदाज मंगेश या गोलंदाजानं. हो इथे टाकलेला हा बॉल ओव्हर फुल टॉस मिस टायमिंग. आपण बघतोय स्टेट एरोला फिल्डर बॉल वरती मौजूद आहे आणि फेकीमध्ये आता चुकी झाली आहे. जिथे एक सिंगल होती तिथे डबल मिळते. तिसरीचा प्रयत्न आता खेळपट्टीवरती केला जातोय. याच दरम्यान आपण बघाल काय घडेल. हो इथे आता मैदानाच्या आतमध्ये जिथे एक होती तिथे आता सध्या तरी आपण पाहू शकतोय 4 धाबा मात्र नक्कीच कंप्लीट झाल्यात आणि या 4 धाबा आता रणवीर संघाला अजून स्ट्रॉंग बनवतील. खूप स्ट्रॉंग लेवलचं क्रिकेट रणवीर संघाचा सध्या तरी स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय. 4 षटकांची मॅच आणि 4 षटकांची मॅच मध्ये आपण बघाल सध्या तरी 48 धाबा दाफलकावरती लागल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिला सामना आजच्या दिवसातील आणि पहिल्याच सामन्यामध्ये सध्या तरी भरपूर धुरंधर युद्ध पेटलाय. समोर ठेवलेला बॉल गुडलिन स्पॉट फॉलो केला, पिक केला आणि हा डॉट बॉल येतोय. अशा प्रकारे फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण पाहू शकतोय
रणवीर संघ अडथळला पण धावा चांगल्या झाल्या. पहिल्या 24 बॉल मध्ये त्यांनी कुठल्यात 3 विकेटच्या नुकसानात 48 आणि 24 बॉल 49चं लक्ष्य चेस करत असताना तिकडे सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायला भेटेल तो म्हणजेच थेट कळंबोडे क्रिकेट संघ. आणि त्यानंतर आता आपण जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेनं. पुढच्या सामन्याचा नाणेफेक केला जाईल आणि पुढच्या मॅच मध्ये चला फलंदाज लगेच पाठवून द्यायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण. अगदी आपण बघाल कळंबोडी संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे. अगदी आपण बघू शकतोय आता इथे तब्बल 49 धावेचा धावफलक चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आता हे दोन खेळाडू एंटर झाले आहेत. आपण बघाल खेळपट्टीवरती सध्या तरी लक्ष फार मोठे आहे, बॉल कमी आहेत, पण समोर क्रिकेट हा खेळ असा सांगायला गेलं तर अगदी हे लक्ष लहानगा देखील बनवू शकेल. कारण अनेक वेळा अशा स्थितीमध्ये जर पाहिलं तर खूप सारे विक्रम घडत असतात. आणि आता इथे संपूर्ण कळंबोडी संघाला मात्र हे लक्ष चेस करायचंय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला पण पहिला बॉल फलंदाजाच्या बॅटला मात्र एक भरपूर सिट्टी लावून हा चेंडू विकेट किपरच्या दसऱ्यामध्ये पोहोचला. स्लोवर डिलिव्हरी होती आणि ती स्लोवर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली डिलिव्हर केली गोलंदाजानं. लोब फुल टॉस ऑन साइड ला एक चांगला फटका आपण बघतोय. फिल्डर बॉल वरती वेगात येण्याचा प्रयत्न करतोय, एक टप्पा बॉलला पकडून फेकलाय आणि त्यानंतर खेळपट्टीवरती आपण बघाल या चेंडूवरती सध्या तर एक सिंगल कन्वर्ट होती आहे. अशाच प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल कारण सध्या तरी लक्ष फार मोठं आहे आणि स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना सध्या तरी आपण बॅटर संतोषला बघतोय. आडव्या बॅटने आघाती स्ट्रोक शफल झालाय, बॅटचा फेस खुला झालाय, स्वर्लेग डोक्यावरून उडवलाय बॉल सीमारेखेच्या पलीकडे. या सामन्याचं लक्ष चेस करत असताना पहिला धमाका चौकार. कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्च्युअली रिप्ले मध्ये असं वाटलं की हा चेंडू फसेल पण बॉल वरती टायमिंग इतकं चांगलं होतं की बॉल सीमारेखेच्या बाहेर गेला. मिस टायमिंग आहे, कॅचेसचा कॉल. शॉट ऑन साइड 38 सर्कल मध्ये भरपूर घाई केली आहे इथे सध्या तरी रणवीर संघानं. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय खेळपट्टीवरती पुन्हा एकदा एका सिंगलचे चित्र रेखाटले जात आहे. चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय घमासान रमलं गेलंय. स्कोरबोर्ड सध्या तरी दाफल कबड्डी फलंदाजी करत असताना आपण बघू शकतोय यस कळंबोडी संघाचं लागले 6 या स्कोरबोर्ड वरती. आणि तिथे मैदानामध्ये सध्या तरी भरपूर धावपळीचं क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत.
कारण आव्हान देखील फार मोठं आहे आणि नवी स्वप्न घेऊन नवी उमेद घेऊन दोन्ही खेळाडू या मैदानावरती आलेत. इथे हा चेंडू डार्क हिट पुन्हा एकदा फलंदाज वाचलाय. मॅच मध्ये सध्या तरी राणीवीर संघ पुन्हा स्ट्रगल करतोय आणि मैदानामध्ये पुन्हा एकदा खेळपट्टीवरती एक सिंगल कन्वर्ट झाली आहे. पंच कशासाठी रिव्ह्यू आहे? व्हाईट बॉल साठी. येस, चेक केलं जाईल. पण सर रिप्ले आपण थोडासा लेट घेतला त्यामुळे आता तुला तुमच्या सॉफ्ट सिग्नल वरती थांबा थांबा इथे चेक केलं जात आहे. आणि इथे तिसऱ्या पंचांचा सिग्नल येतोय की हा चेंडू सेफ झोनच्या बाहेर
अगदी आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे, पण इथे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी हे युद्ध भरपूर घमासान झालंय असं आपण नक्कीच बघतोय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, जास्ती वेळ घ्यायचा नाहीये. दोन्ही संघाला विनंती असेल. दाफलकावरती आपण बघू शकतोय कळंबोडी संघ बॅटिंग करत असताना सध्या तरी लक्ष 49 धावेचा चेस करत असताना आपण बघाल त्यांनी लावल्यात सध्या तरी या दाफलकावरती, त्या म्हणजेच 11 धावा. आणि तिथे आपण बघू शकतोय मैदानामध्ये या षटकामध्ये 3 एक्स्ट्रा चेंडू टाकलेत गोलंदाज राहुल या गोलंदाजाला. बॅटच्या समोरचा बॉल ऑन साइडला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, पण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय शॉट लॉंग ऑनचा फिल्डर थोडासा जर बघायला गेलं तर नक्कीच लांब होतं आणि त्या अनुषंगानं खेळपट्टीवरती या चेंडूवरती मात्र एक सिंगल कन्वर्ट झाली आहे. स्ट्राईक चेंज होती. स्ट्रायकर एंडला आपण बघू शकतो सध्या तरी संतोष हा फलंदाज बॅटिंग करतोय. नॉन स्ट्रायकर एंडला मंगेश आपण बघाल इथे लक्ष फार मोठे आहे आणि त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला देखील एक कडकदार बॅटिंग करावी लागेल. ऑन साइडला पॉवर शॉट, यस देखण्याला एक फटका, पण फिल्डिंग देखील तितकीच चांगली आहे. पण हा बॉल फिल्डरला मिस करून निघून गेलाय. मिड विकेट सीमारेखेला पार करत 4. अजून एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ऑन साइड क्षेत्रामध्ये फिल्डर पुन्हा फंबल झालाय आणि तदनंतर खेळपट्टीवरती आपण 4 धावेचा फटका पुन्हा एकदा आलाय. अगदी आपण बघू शकतो खेळपट्टीवरती सध्या तरी 2 षटकांचा खेळ अंतामध्ये सापडला आणि दाफलकावरती सध्या तरी आपण बघू शकल कळंबोडी संघाचा दाफलक कोणतेही नुकसान नसताना 26 या अंकावरती पोहोचलाय. आणि या ओव्हरमध्ये जर बघायला गेले तर राहुल या गोलंदाजाने मात्र भरपूर खराब टप्प्याची गोलंदाजी केली. प्रथमतः 3 चेंडू एक्स्ट्रा फेकले, तदनंतर एका चेंडूवरती सिंगल आली, 2 चौकार. आणि अशा प्रकारे जर बघायला गेलं तर हे षटक तब्बल 17 धावा खर्च करत असताना बघायला भेटलं. आणि टोटल इथे बॅटिंग फर्स्ट करत असताना चेस करत असताना 49 धावेचे लक्ष 26 धावा दाफलकावरती लागल्यात कळंबोडी संघाच्या. चला पुढच्या सामन्याचा नाणेफेक होतोय. विनंती असेल गावदेवी पायरवाडी संघाचे कर्णधार आणि सह्याद्री बी या संघाचे कॅप्टन आपण या इथे टॉस केला जाईल.
अगदी आपण बघू शकतोय नाणेफेकचा कौल केला जातोय, पण आता इक्वेशन आपण बघाल 12 चेंडू आणि अजून देखील जिंकण्याकरिता 23 धावेची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण कणबोडी क्रिकेट संघाला. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये सज्ज झाला हरीश हा गोलंदाज. हरीशचा पहिला बॉल सफल झाले, स्वतःसाठी रूम बनवलाय आणि हा बॉल पाठवून दिलाय शॉर्ट्सवर लेग आणि फाईन बाउंड्री लाईनच्या बीचो बीच लावलाय हा जबरदस्त टोला, चौकार. थँक्यू डिझाय. चौकार आलाय आणि आता दाफलकावरती आपण बघतोय 30 धावा लागल्यात मैदानाच्या आतमध्ये. असं वाटत होतं ज्यावेळेला पहिलं षटक सुरू नव्हतं झालं की राणीवीर संघ हा सामना जिंकेल, पण आता मॅच मध्ये आपण बघतोय वेगळंच दृश्य. मिसटायमिंग स्ट्रोक फुल टॉस बॉल वरती फटका फसलाय आणि मॅचला आता थांबवण्यात यशस्वी ठरलाय गोलंदाज हरीश. विकेट. पूर्णपणे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं कशा प्रकारचं चित्र घडलं गेलं. खरं तर फलंदाज असा होता की हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही क्षणाला ही मॅच फिरवू शकला असता, पण वेळ आली आणि काळ बदलला असंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटलं. कारण पहिल्या विकेटचं पतन सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना कळंबोडी संघाला लागलंय आणि आता फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये ज्ञानेश्वर एंटर झाली आहेत. ज्ञानेश्वरला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जात आहे खेळपट्टीवरती. सध्या तरी राणीवीर संघाला देखील हे बॅटल थांबवायचं आहे आणि त्यामुळेच हे प्रयत्न संपूर्ण राणीवीर संघाच्या खेळाडूंचा नक्कीच होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ज्यावेळेला जर तुम्ही हा सामना थांबवण्याचा प्रयत्न करत असाल त्यावेळेला मात्र तुमचे जे 11 खेळाडू असतात ते मात्र एकजुटीने खेळ करावा लागत असतात. कारण जेव्हा जेव्हा आपण एकजुटीने खेळ करतो त्यावेळेला तुम्ही नक्कीच आपल्या गावाचा डंका हा उभ्या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये छापत असतात, पण इथे तुम्हाला एकजुटीने लढावं लागेलच. ओ फटका हवेत उडवलाय, टायमिंग आहे आणि बॉल आता तिकडे बघायला गेलं तर फिल्डरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय आणि सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना लागोपाठचा लागलाय दुसरा हादरा. रेड सिग्नल, बॅट्समन गॉन, इट्स आउट, फलंदाज बाद. थँक्यू डिझाय. पूर्णपणे आता या मॅचला मात्र पुन्हा एकदा लपेटा मारलाय संपूर्ण राणीवीर क्रिकेट संघानं. 30 धावा दाफलकावरती 2 विकेट लागल्यात या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना सध्या तरी कळंबोडी क्रिकेट संघाला. आणि आता या मॅच मध्ये आपण बघू शकतो इक्वेशन उरलंय 9 चेंडू आणि 19, म्हणजे मॅचला आता थांबवण्यात यशस्वी ठरली आहे संपूर्ण राणीवीर संघ. पण गोलंदाज हरीश इथे या मॅच मध्ये कमबॅक भरपूर निर्णायक क्षेत्राचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण संघाला सावरायचं होतं, या मॅचला बनवायचं होतं आणि आता हा सामना हरीश या गोलंदाजानं मात्र आपल्या अँगल मधून भरपूर चांगला बनवलेला आपण बघतोय. हा चेंडू मोठ्यानं खेळण्याचा प्रयत्न, पण हा बॉल आपण बघाल उजव्या स्टिकला पूर्णपणे मिस करतोय आणि तिथे पंच दाखवतायत दोन्ही हात फैलावलेला इशारा, व्हाईट बॉल. सामना शेवटच्या क्षणापर्यंत लढला जाईल, सामना लास्ट बॉल पर्यंत भिडला जाईल हे मात्र जरूर आपण या मॅच मध्ये बघतोय. 61 रन्स आली आहे, दाफलक वाढलाय, 31 धावा दाफलकावरती लागल्यात, 9 चेंडू 18ची गरज. कोणत्याही क्षणाला हा सामना कोणाच्याही बाजूने पलटू शकतो, कारण हे क्रिकेटचं क्षेत्र आहे आणि त्यामुळे इथे जरतरला महत्व नाहीये. समोर ऑन साइडला डाऊन द ग्राउंड फटका आपण बघताय, फिल्डर येतोय, बॉलला पकडलं जात आहे. मैदानामध्ये डबल साठी पळत सुटल्या फलंदाज आणि आता खेळपट्टीवरती फुल अंदाजामध्ये मिळतात 2 धावा. संघर्ष चालू आहे, जिंकण्याची लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, पण या लढाईमध्ये अस्तित्व कोणाचं मोठं होईल हे मात्र वेळच ठरवेल. 2 धावा आल्यात, दाफलकावरती वाढ झाली आहे. कळंबोडी संघ बॅटिंग करत असताना आता 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावसंख्येवरती पोहोचले. आता 8 बॉल आणि 16ची गरज. 8 चेंडू 16, बॉलर तयार. इथे हा बॉल समोर होता बॅटचा, पण आता बॅट वरती कनेक्शन जुळत नाहीये. हा बॉल येईल डॉट आणि सामन्यामध्ये आता पुन्हा एकदा राणीवीर क्रिकेट संघाने मात्र एक भरपूर ब्रेक टाकलाय. 7 बॉल आणि आता 16 धावेची गरज. 7 चेंडू आहेत, 16 धावेची गरज. जिंकण्याकरिता या सामन्यामध्ये अजून देखील कळंबोडी क्रिकेट संघाला एखादा विकेट मारावा लागेल, कारण प्रश्न जिंकण्याचा आहे.
ओहो, लॉफ्टेड खेळण्याचा प्रयत्न, गती चांगली टाकली आहे या चेंडूवरती. आणि आता या सामन्यामध्ये आपण बघू शकतोय हे षटक खूप चांगल्या निर्णायक टप्प्यावरती फेकलं हरीशच्या गोलंदाजाला. 2 विकेट मिळाल्या, खर्च झाल्या फक्त 7, एक चेंडू एक्स्ट्रा टाकला. आणि अशा प्रकारे आपण बघितलाय हा डाव 3 ओव्हरमध्ये चेस करत असताना 49 धावेचा कळमोडी संघाने लावल्यात. 2 विकेटच्या नुकसानात 33. आणि आता सामन्यामध्ये 6 बॉल 16 धावेची गरज. सामना खूप रंगलेला आपण बघतोय. पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये मैदानाच्या आतमध्ये मात्र भरपूर रंगलेली घमासानाची युद्ध आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ही स्पर्धा जर बघायला गेलं तर संपूर्ण अगदी या सह्याद्रीच्या कुशीमध्ये भरवलेली आपल्याला पाहायला मिळते. सह्याद्री क्रिकेट क्लब कोथळे आयोजित हा स्वर्गीय माजी आमदार मालोहरी वीर प्रतिष्ठान चषक 2025 खूप मोठी स्पर्धा. आणि आता मॅच मध्ये शेवटचे 6 बॉल 16 ची गरज. निलेश बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल आखूड पट्ट्याचा फाईन क्षेत्रामध्ये हा चेंडू फिरवून काढलाय डबल साठी. खेळपट्टीवरती प्रयत्न केला जाईल. आणि आता इथे मैदानाच्या आतमध्ये चान्स आहे. आणि यस, 1+1, एक सिंगल, एक विकेट, फलंदाज बाद. आणि आता मात्र मॅच मध्ये आपण बघायला पुन्हा एकदा चर्चा ही राणीवीर संघाची व्हायला सुरुवात झाली आहे. कारण त्यांनी इथे पहिल्याच बॉलवरती एक सिंगल खर्च केली, एक विकेट देखील मिळाला. आणि आता मॅच मध्ये दडपण बनलंय संपूर्ण कळमोडी संघाचा फलंदाजांवरती. इथे हा बॉल शरीरापासून लांब वरती टाकलेला आपण बघतोय. फलंदाजांनी स्पष्टपणे सिग्नल हा व्हाईट बॉलचा इथे दिलाय. एक्स्ट्रा धावेचा सिग्नल इथे दिला गेलाय. अगदी आपण बघू शकतोय पंचांकडून. त्यामुळे आता हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल गोलंदाजाला. भरपूर कडक मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. कलमोडे क्रिकेट संघ या मॅच मध्ये सध्या तरी लक्ष भरपूर मोठ्या दाफलकाचा चेस करताय. फुल लाईनचा बॉल समोर स्ट्रेट एरोला फटका आपण बघतोय. 2-2 फिल्डर बॉल वरती येण्याचा प्रयत्न करतात. थोडंसं फंबलिंग जाणवलं आणि खेळपट्टीवरती तिसरी धावेसाठी प्रयत्न केलाय. पण मैदानामध्ये आता चान्स बनलाय. फलंदाजाला बाहेर पडावं लागेल. अजून एक खतरा, अजून एक विकेट गमवतीये या मॅच मध्ये कळमोडे संघ फलंदाजी करत असताना. फलंदाज बाद. मॅच मध्ये आता पुन्हा एकदा संकट बनलं गेलंय सध्या तरी कळंबोडी संघावरती. कारण त्यांनी गमावलाय 4था विकेट. आता 4 चेंडू आणि 12 धावेची गरज. स्ट्रायकर एंडला मंगेश बॅटिंग करतोय, जो सध्या तरी खेळपट्टीवरती अजून देखील बॅटिंग करत असताना बघायला भेटतोय. बट हा चेंडू आपण बघाल पंचांनी पुन्हा दर्शवलाय. यस, एकचा चेंडू, व्हाईट बॉल. सामना आता हळूहळू रंगलेल्या क्षेत्रामध्ये येत जाईल. संपलो नाही, संपणार नाही. जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत मेहनत करणं हे सोडणार नाही. आणि आता इथे मैदानाच्या आतमध्ये जिंकेल कोण हे मात्र नक्कीच आपल्याला थोड्याच वेळात कळेल. कलमोडे संघ विपक्षात राणीवीर ही जबरदस्त मॅच आपण बघतोय. इथे हा बॉल पुन्हा पंचांनी दर्शवलाय, वाईट. आता मॅच पुन्हा बनली जाते. 4 बॉल 10 धावेचं इक्वेशन उरलं या सामन्यामध्ये सध्या घडीला. पंच, आपण देखील तिथे सांगत राहायचंय जास्तीत जास्त टीम मीटिंग करायची नाहीये. कारण वेळ फार महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. त्यामुळे वेळ वाचवायचा आहे प्लीज. भरपूर तापलेली फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सध्या तरी इक्वेशन 4 चेंडू आणि 10चा उरलाय.
पण सामना अजून देखील दोन्ही संघासाठी बॅलन्स झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 4 बॉल आणि 10 धावा सांगून जातील की या सामन्यामध्ये अस्तित्व कोणाचं मोठं होईल आणि कोणाचं छोटं होईल. मानाची स्पर्धा आपण बघतोय आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये आज खूप काही मात्र झालेलं पाहायला मिळत आहे. इथे लो बॉल फुल टॉस मंगेशला थांबून ठेवलं जात आहे आणि याच दरम्यान खेळपट्टीवरती टाकलाय रणवीर संघासाठी या गोलंदाजांना हा डॉट बॉल. आणि मॅच मध्ये आता पुन्हा एकदा ट्विस्ट. 3 बॉल 10 ची गरज. क्रिकेट आहे काही होईल कारण अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. आणि आता इथे या मॅच मध्ये 3 चेंडू 10 ची गरज आहे. फुल लाईनचा बॉल आडव्या बॅटने खेचलाय. हा फटका पेचला स्वर्लेगला. मैदानामध्ये फिल्डर बॉल वरती आलाय. डबल साठी प्रयत्न डायरेक्ट हिट. पण तिथे बॅट्समन आपण बघाल खेळपट्टीवरती पोहोचलाय आणि याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या चेंडूवरती आल्यात. आता येईल सामन्यामध्ये मजा कारण तिथे आपण बघतोय सध्या तरी भरपूर गुन्हे केले आहेत. त्याची सजा मिळेल का रणवीर संघाला? 2 चेंडू 8 ची गरज. मॅच मध्ये इक्वेशन आता जवळ आलंय. सध्या तरी मॅच मध्ये रणवीर संघाचं पारडं जड वाटतंय. पण मंगेश हा खेळाडू सलामीला आलाय आणि त्यामुळे त्याच्या बॅट मधून रन्स या भरपूर अपेक्षित आहेत संपूर्ण कळमोडी संघाला. कारण त्यांना माहिती आहे आज आलोय तर जिंकाबद्दल तर लागेलच लागेल. कारण ही स्पर्धा पुन्हा एकदा अगदी 1 वर्षानंतर तुमच्या भेटीला येते म्हणून आज आलाय तरच सोनं करून घ्यावं लागेल. 2 चेंडू 8 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये सामना खूप स्ट्रॉंग लेवल मध्ये घडलाय. दोन बॉल 8 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये संघर्षाची लढाई. ही कोण जिंकेल हा प्रश्न उभा झालाय. हो इथे मागे सरकून पॉइंटला डिलिकेट टच साठी आता बॉल सीमारेषा पार. पॉइंटला मिळत आहेत 4 आणि आता सामन्यामध्ये आपण बघतोय चेंज. कळमोडी संघ बॅटिंग करत असताना 4 विकेट 45 धावसंख्येवरती पोहोचली आणि आता सामन्यामध्ये 1 चेंडू 4 धावेची गरज. जसं सांगितलं जात असतं समुद्रांच्या लाटांना घाबरून नौकाही कधी पार होत नाही आणि मेहनत करणाऱ्याची कधीच हार होत नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये मेहनत घेतली आहे शेवटच्या श्वासापर्यंत. पण लढा कोण जिंकेल हा प्रश्न मोठा उभा झालाय. रणवीर संघ जिंकतोय की कळमोडी संघ जिंकतोय हे मात्र येणारा काळ आणि हा 1 चेंडू सांगून जाईल. 1 बॉल 4 ची गरज. मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला मंगेश सलामी मधून इंटर झालाय. चमत्कार कोणाच्या साईडने बदलले जातील घडले जातील. 1 बॉल 4 ची गरज. गोलंदाज निलेश ओरदी विकेट तयार. फुल लाईनचा बॉल समोर. हा फटका आपण बघतोय फिल्डर येतोय मिसफिल्ड. मैदानामध्ये 1 सिंगल कन्वर्ट होतीये. दुसरीसाठी प्रयत्न केले जातील. 2 धावा इथे मिळतील आणि हा सामना आपण बघाल सध्या तरी जिंकलेला आहे रणवीर क्रिकेट